नमस्ते मैत्रिणींनो, पोटाची चरबी कमी करायची असेल तर व्हिडिओमध्ये दिलेल्या 6 एक्सरसाइज तुम्ही रोज करा. तुमचं पोट नक्कीच कमी होईल. चालतंय. आता 30 अंश पाय उचलायचे जमिनीपासून. 1 2 3 4 5. 60 अंश. 1 2 3 4 5. 90. 1 2 3 4 5. 60. 1 2 3 4 5. 30 अंश. 1 2 3 4 5. रिलॅक्स. मोठा श्वास घ्या. हुंकर कळ लागते ना चांगली. फुंकर सोडून द्यायचे. ओटीपोटासाठी चांगलं आहे ना. मोठा श्वास घेऊन फुंकर सोडा. रिलॅक्स व्हा. कमरेखाली साथ ठेवायचे. हां, परत एकदा 30 अंश. 1 2 3 4 5. 60 अंश. 1 2 3 4 5. 90 अंश. 1 2 3 4 5. 60. 1 2 3 4 5. 30 अंश. 1 2 3 4 5. रिलॅक्स. घ्या मोठा श्वास. हळूवार फुंकर सोडून द्यायचे. मोठा श्वास घ्यायचा. परत एकदा 30 अंश पाय उचलायचे जमिनीपासून. होल्ड करून ठेवायचे. थोडेसे खाली घेत आहे. हां, थोडेसे. 1 2 3 4 5. 60 अंश. 1 2 3 4 5. 90. 1 2 3 4 5. 60 अंश. 1 2 3 4 5. 30 अंश. 1 2 3 4 5. रिलॅक्स. घ्या मोठा श्वास. हुंकर सोडून द्या. रिलॅक्स व्हा. हां ना, बरं, चालतंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स व्हा. मोठा श्वास घेऊन फुंकर सोडा. सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. घ्या मोठा श्वास. फुंकर सोडून द्यायचे. त्यानंतर क्रंचिंग. विरुद्ध हाताचं कोपर विरुद्ध पायाच्या गुडघ्याला टच करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण सायकल एक्सरसाइज करतो पायाची त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. फक्त आपला जो कोपर आहे तो गुडघ्याला टच करायचा आहे आणि एक पाय सरळ करायचा आहे विरुद्ध. तर पोटाची आणि ओटीपोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर एक्सरसाइज आहे. तुम्ही घरी नक्की करा. 15-15चे असे 3 किंवा 4 सेट करा. तर इथे दीदीला जायचं होतं म्हणून तिने मांजरासन करून तिचं एक्सरसाइज संपवून ती घरी जाण्यासाठी तिने एक्सरसाइज पूर्ण केलेली आहे. तर तुम्ही पण जर समजा व्यायाम करत नसाल, तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुमच्या वेळेमध्ये व्यायाम करा, वजन कमी करा किंवा फिट आणि हेल्दी राहा. त्याच्यानंतर भुजंगासन. तर इथे बघा, फक्त छातीचा आणि पोटाचा भागच न उचलता तर पूर्ण मांड्या पण उचललेल्या आहेत त्यांनी, कारण की त्यांना आता सवय झालेली आहे. आता 3 ते 4 महिने झालेले आहेत. तर स्ट्रेचिंग शरीराची छान झालेली आहे. त्याच्यामुळे आपले तळहात आणि आपले जे पायाची बोटं आहेत त्याच्यावरती पूर्ण स्ट्रेचिंग देऊन भुजंगासन करताय बघा. आणि पूर्ण ओटीपोटाला ताण येतो याने आणि आपल्या जे ओटीपोटाची चरबी आहे ती कमी होते. त्याच्यानंतर आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं. पोटातले गॅस कमी होतात. त्याचप्रमाणे आपलं मेटाबॉलिझम, पचनक्रिया कमी असेल तर ती पण सुधारते. तर ही जी एक्सरसाइज आहे तुम्ही घरी 10 ते 15 वेळा नक्की करा. पण सुरुवातीला फक्त छातीचा आणि पोटाचा भाग उचलून तितकी प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण भुजंगासन करा. तर मैत्रिणींनो, हे एक्सरसाइज खूप सोप्या आहेत, पण तुम्ही त्या रोज केल्या, सातत्य ठेवला तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. कारण त्यांना खूप छान रिझल्ट मिळालेले आहेत. त्याच्यामुळे ते एक्सरसाइज रोजच करतात. एक पण दिवस ते खाडा करत नाही, हेल्दी डाएट फॉलो करतात. त्यासोबत तुम्ही जर समजा वजन कमी करत असाल तर ह्या एक्सरसाइज ज्या आहेत त्या घरी नक्की करा. सुरुवातीला हळूहळू प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर समजा प्रॅक्टिस असेल व्यायामाची तर तुम्ही ते पण करा. त्याच्यानंतर धनुरासन. धनुरासन आपले जे दोन्ही हात आहेत, दोन्ही हातांनी
आपले पाय तळपाय पकडायचे आहेत आणि आपल्या पायांनी छान हात मागे खेचायचे आणि पूर्ण हात मागे पायाने खेचल्यानंतर खूप छान ताण येतो. आपलं पोट कमी होतं, छातीचा भाग चरबी अशा छातीच्या भागावर ते पण कमी होतं, हृदयाचं आरोग्य सुधारतं, थायरॉईडचा त्रास कमी होतो, कंबरदुखी कमी होते. खूप असे फायदे आहेत प्रत्येक एक्सरसाइजने, पण तुम्ही त्या रोज केल्या पाहिजे तर त्याचा फायदा होणार आहे. 1 दिवस करणार, 2 दिवस करणार तर त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी हा एक्सरसाइज रोज करायचा. त्याच्यानंतर रोलिंग ही शेवटची एक्सरसाइज, 6वी एक्सरसाइज बघा. रोलिंग किती छान करताय बघा. आपले जे पाय आहेत ते थोडेसे जवळ घ्यायचे, दोन्ही पाय पकडून ठेवायचे हातांनी आणि किती छान रोलिंग करताय. पूर्ण पोट असं जसं आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने लाटायचं आहे आणि किती सहज त्या एक्सरसाइज करतायत कारण की त्यांना सराव झालेला आहे एक्सरसाइजची. त्याच्यामुळे त्या इतक्या सहजरित्या ती रोलिंग करू शकताय, धनुरासन रोलिंग. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, पण हळूहळू सराव करा. तर मैत्रिणींनो, पोटाची चरबी कमी करायची असेल तर तेल, मीठ, साखरेचं प्रमाण पण तुम्हाला कमी करावं लागेल. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर नक्की